मित्रांनो, नेहमीच या प्रकारचं उदाहरण 3 मार्कासाठी येतं, पण त्यासाठी पहिल्यांदा जो नमुना अवकाश लिहायचा असतो तिथं जर परफेक्ट केलं तर पुढची आपल्याला सीडी सोपी जाते. या प्रकारच्या उदाहरणे थोडी आपण प्रॅक्टिस करू. 5 0 आणि 2 हे या अंकापासून 2 अंकी संख्या तयार करायची. तुम्हाला माहित आहे ही संख्या किती अंकी आहे? कोण सांगेल? ही एक उदाहरण म्हणून किती अंकी संख्या आहे? हे बोला. 2 अंकी. व्हेरी नाईस. ही 2 अंकी संख्या आहे. तुम्हाला माहित आहे मी एक आणि एक संख्या लिहितो. ही किती अंकी संख्या आहे? 3 अंकी संख्या आहे. व्हेरी नाईस. ही 3 अंकी संख्या आहे. तुम्हाला माहित आहे 2 अंकी संख्या 3 अंकी संख्या आहे. मी अनेक संख्या लिहितो. हे 50 संख्या एक लिहितो. 50 संख्या ही आहे ते किती अंकी संख्या आहे? 2 अंकी. बर, अगदी बरोबर आहे. मी संख्या आता अशी लिहितो आणि याचं उत्तर तुम्ही सांगणार आहात. मी 05 लिहिलंय. ही 2 अंकी आहे की 1 अंकी आहे का 3 अंकी आहे? तर या संख्येच्या डावीकडे किती शून्य लिहिली तरी ती संख्या तिची जी किंमत आहे ती तेवढीच राहते, 5च. 05 ही 2 अंकी नाही. विद्यार्थी या उदाहरणामध्ये चुकतात बऱ्याच वेळा. ही संख्या 2 अंकी नाही. कदाचित 02 येईल, कदाचित 00 येईल. या संख्या 2 अंकी नाही, तेवढं लक्षात तुम्ही ठेवणार आहात. दुसरं, या उदाहरणात चुकण्याची शक्यता आणखी काही. अंकाची पुनरावृत्ती न करता. आता पुनरावृत्ती म्हणजे काय ते आपण बघू. हे 5 आहेत. मी संख्या अशी लिहिली 55, 55. तरी संख्या 2 अंकी आहे तर आहे, पण अंकाची पुनरावृत्ती नाही, नको. म्हणून हे उदाहरण जेव्हा उत्तर लिहाल तेव्हा हे 55 येणार नाही. इथं 2 आहे, कदाचित 2. 22 ही संख्या 2 अंकी संख्या आहे, पण अंकाची पुनरावृत्ती सेम अंक आले त्यामुळे उत्तरामध्ये येणार नाही. या 2 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या की तुम्हाला सहज नमुना अवकाश तुम्ही लिहाल आणि तुम्ही 3 मार्काच्या वाटचालीकडे सुरुवात कराल. आणखी एक मी सांगतो, हा जेव्हा तुम्ही नमुना अवकाश लिहिता कोणत्याही प्रकारे बिनचूक लिहू शकता, पण मी थोडीशी याची उजळणी वेगळ्या प्रकारे करतो. जे अंक येते मी उभे स्तंभ लिहिले. जसं उभ्या कॉलम मध्ये 2 वेळा लिहितोय मी 5 0 2. आता यामुळे काय होतं बघा, तुम्ही 5 अंक घेणार आणि 55 संख्या तयार करणार, पण हे पुनरावृत्ती सेम अंकाची त्यामुळे हे कॅन्सल झाली. मग तुम्ही 5 आणि 0 घेणार, संख्या कोणती झाली? 50. 5 आणि 2 घेणार, संख्या कोणती झाली? 52. तोच आपल्याला नमुना अवकाश लिहायचा आहे. याचा उपयोग करून पहिल्यांदा संख्या आपण लिहिली 5 आणि 0 50. 5 आणि 2 52. आता 5 संपले. मग 05 येते बघा. विद्यार्थीचं चुकतात. 05 हे 2 अंकी नाही त्यामुळे येणार नाही. 0 0 2 0. शून्याला अर्थ या सध्या तरी निरर्थक आहे. मग 02 येतं. 02 ही 2 अंकी नाही त्यामुळे ही पण येणार नाही. म्हणजे 0 आपल्याला विचारात घेण्याची गरज नाही. मग मी 2 कडे जातो. 2 आणि 5 किती आहे? 25. नंतर 2 आणि 0 किती झाले? 20. आणि 2 आणि 2 किती झाले? अंकाची पुनरावृत्ती 22 येणार नाही. त्यामुळे तुम्हाला हे एकदम सिंपल रित्या मिळालं. जर तुम्ही असे उभ्या मांडणीत उदाहरण लिहिलं तर तुम्हाला 100% तुम्ही नमुना अवकाश बिनचूक लिहाल. आता एकूण घटकाची संख्या लिहू 1 2 3 4. त्यामुळे जे असेल NS बरोबर 4. 2 मार्क मिळाले. या आधारित पुढचं उदाहरण असतं, पण आपण त्या उदाहरणासाठी आता तरी पाहणार नाही. आपण दुसरं उदाहरण बघूया. अंकाची 2 अंकी संख्या कशी लिहायची याची तुम्ही उजळणी केलेली आहे, पण 3 अंकाचे जास्त अंक असतील तर कसं आहे, तुमच्या पुस्तकातलं उदाहरण आहे. अंक 0 1 2 3 4 5 पर्यंत आहेत. उदाहरण तेच आहे. अंकाची पुनरावृत्ती न करता 2 अंकी तयार करण्याचा नमुना अवकाश लिहायचा आहे. आपण बिनचूक लिहिण्यासाठी आपण थोडं पेन्सिलने समासामध्ये लिहिणार आहात. 0 एकाखाली 1 5 पर्यंत जेवढे अंक दिले तेवढे 0 1 ते
5 पर्यंत लिहिलेत आणि आपल्याला माहित आहे 01 पुन्हा आपण इथं फक्त 01 02 03 01 म्हणजे 1 01 म्हणजे एकच आहे 02 म्हणजे दोनच आहे म्हणजे 01 ही 2 अंकी संख्या नाही 02 ही 2 अंकी संख्या नाही हे तुम्ही डोक्यात ठेवणार आहात. दुसरं अंकाची पुनरावृत्ती नको जेव्हा असतं तेव्हा जे 22 33 55 44 हे अंक नमुना अवकाश लिहिताना घेणार नाहीत. ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही नमुना अवकाश बिनचूकपणे लिहू शकता. आपण बघूया आता शून्याचा आपण विचार करणारच नाही कारण 01 02 वगैरे होतं. आपण 1 पासून सुरुवात करूया. 1 आणि 0 मी एकत्र घेतला तर संख्या मी लिहितोय 10 होतात. आता बघा 1 आणि 1 11 पुनरावृत्ती हा अंक आपल्याला चालणार नाही. मी 1 आणि 2 कडे येतो आणि अंक लिहितो. 1 आणि 3 कडे येतो अंक लिहितो. 1 आणि 4 आहे किती होत आहेत 14 होत आहेत आणि 1 आणि 5 आहेत 15 होत आहेत. बघा 1 प्रत्येकाच्या वाटेला गेला 1 पासून येणाऱ्या सगळ्या संख्या लिहून झाल्या. आता आपण 2 पासून सुरुवात करू. 2 आणि 0 अंक तयार झाले 20. 2 आणि 1 अंक तयार झाला 21. 2 आणि 2 22 झाले आपल्याला हा चालणार नाही त्यामुळे घेतलेला नाही. आणि मग 2 आणि 3 संख्या किती झाली 23. 2 आणि 4 24. 2 आणि 5 25. अशा प्रकारे 2 चे पूर्ण करून तुम्ही कंप्लीट एक संख्या तयार केली. आता मी 3 कडे जाणार आहे. 3 आणि 0 किती होईल 30. व्हेरी नाईस. 3 आणि 1 किती होईल 31. मग 3 आणि 2 किती होईल 32. आता तुम्ही 3 आणि 3 कडे येणार आहात. पुन्हा लक्षात ठेवणार अंकाची पुनरावृत्ती नको मी घेणार नाही. मग 3 आणि 4 कडे जाईन. 3 आणि 4 34 34 आणि 3 आणि 5 35. बघा 3 अंक पूर्ण झालेले आहेत. तुम्ही आता 4 कडे येत आहेत. पुन्हा 4 आणि 0 सुरुवात करतायत. 4 आणि 0 40. मग 4 आणि 1 41. मग 4 आणि 2 42. 4 आणि 3 43 आणि तुम्ही थांबलात 4 आणि 4 44 घेत नाही. मग 4 आणि 5 कडे आलात. तुमचं झालं 4 आणि 5 45. 4 संपले. आता तुम्ही 5 पासून सुरुवात करणार आहात. 5 आणि 0 50. 5 आणि 1 51. 5 आणि 2 52. 5 आणि 3 53. 5 आणि 4 54 आणि तुम्ही थांबलात 55 नाही. अंकाची पुनरावृत्ती. या प्रकारे तुम्ही नमुना अवकाश लिहून पूर्ण केला. आता एकूण घटक मोजूया किती येते बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. त्यामुळे तुमची एकूण घटकाची संख्या झाली NOPS बरोबर 25. या प्रकारे नमुना अवकाश तुम्ही सगळं व्यवस्थित लिहिलंय न चुकता आणि नमुना अवकाशी घटकाची संख्या पण लिहिली. तुम्हाला या पुढील घटना लिहिण्यासाठी याचा निश्चित उपयोग होईल.